श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींनी तुमच्यासाठी असा राजयोग तयार केला आहे ज्यासाठी तुम्ही पुढे यावे आणि त्याचा स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करू इच्छितात. जर तुम्ही या संदेशाला पवित्र मानून मनापासून स्वीकार केले आणि यातील मिळणारे आशीर्वाद स्वेइच्छेने स्वीकार केले तर या रात्रीतून सुद्धा तुमचा राजयोग जागृत होईल. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ज्या कर्मांना तू हाती घेतले आहे ते पूर्ण करताना तुला ज्या काही अडचणी येतील, जे काही गोंधळ मनात निर्माण होतील, ते सर्व काही माझ्या चरणी सोपवून निश्चिंत हो आणि पुढे चालत राहा. कारण मी तुझ्यासाठी आता असा काही योग बनवत आहे ज्यामुळे तुला सुख, समाधान, प्रगती आणि तुझे नाव अलौकिक होईल. बाळा, तुझ्यासाठी काहीतरी दिव्य योग तयार केला जात आहे ज्याला तुम्ही राजयोग मानू शकता. तुम्ही आजपर्यंत जे काही त्रास सहन केले आहेत ते सर्व काही एकत्रित करून देवाने आता संपवण्याचा निर्णय केला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. माझे संदेश जर तुझ्यापर्यंत येत आहेत तर स्वतःला भाग्यशाली मान. देव म्हणतो, प्रिय बाळा, पुढील 12 मिनिटात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकेल असे काहीतरी देव सांगतो. तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला काही मोठ्या समस्या येऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला तो संपूर्णपणे पाहण्याची आज्ञा देतो. तुम्ही जर माझ्या आज्ञेचे पालन करत असाल तर तुम्ही माझे प्रिय बाळ व्हाल. कारण मी तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद देत आहे ते तुमच्यासाठी अगदी योग्य आणि भरभराट करणारे आहेत. विश्वास ठेवा. पदोन्नती, प्रगती आणि खूप काही असे आशीर्वाद जे माझ्याकडूनच तुम्हाला प्राप्त होतात. तेव्हा निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. कारण हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद येत आहे. मी तुमच्या दारात वाट पाहत आहे, तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रेम, आरोग्य आणि संपत्तीने भरभरून देण्यास तयार आहे. मी विपुलतेचा देव आहे. देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. ते तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे जातील आणि तुम्हाला हवे असलेले, तुम्ही मागितलेले, तुम्ही इच्छिलेले सर्व काही प्रदान करतील. तेव्हा नतमस्तक होऊन देवाची आज्ञा मानून या संदेशाला आणि या संदेशातील संपूर्ण आशीर्वादांना मनपूर्वक जो कोणी स्वामी भक्त स्वीकार करेल त्याच्या आयुष्यात तो राजयोग नक्कीच येईल. यात काहीही शंका नाही. जर तुम्ही स्वामी भक्ती करत असाल, स्वामींना आणि स्वामींच्या संपूर्ण आशीर्वादांना, चमत्कारांना मानत असाल तर ते तुमच्यासाठी घडू लागतील. तुम्ही ते आकर्षित करू शकाल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या गरजा पूर्ण करण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेव. भरपूर निर्माण करणारा मी आहे. तुमचा देवावर विश्वास आहे का? असेल तर हा व्हिडिओ
लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या एक शेअरमुळे तुम्ही हा संदेश, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवाल, तेव्हा तुमच्या पुण्यात अधिक भर पडेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमळ बाळा, तू माझ्यावर किती प्रेम करतोस हे मी जाणतो, पण मी त्याच्याही खूप काही पलीकडे तुझ्यावर प्रेम करतो. बाळा, माझ्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात पुढील 12 तासात प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य भरून येईल. तुम्हाला प्रचंड आनंद देईल, कारण तुम्ही माझी प्रार्थना आणि विनंती करत आहात. ती मी मान्य करतो, ती मी स्वीकार करतो. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी अगदी एक आनंदाची बातमी तुमच्या घरभर आनंदित करेल, तुमच्या सहकुटुंबाला आनंदित करेल, कारण त्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल अशी माझी इच्छा आहे. जेव्हा तुम्ही ती आनंदाची बातमी मनपूर्वक स्वीकार कराल तेव्हा तुमचे घर प्रचंड आनंदाने भरून निघेल. स्वामी म्हणतात, बाळा, आज माझा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे जे कोणी माझे प्रिय बाळ ऐकत आहे त्यासाठी या क्षणी देव एक प्रचंड भेटवस्तू देतो, जी उद्या तुमच्या सर्व चिंता दूर करेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असेल. तुमचे आरोग्य, तुमची संपत्ती आणि तुमचा आनंद. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे की तुला काठोकाठ भरलेले जीवन देण्याचे माझे वचन मी पूर्ण करेन. बाळा, कधीही स्वतःला एकटा मानू नकोस. तू जी काही इच्छा मागशील मी ती स्वतः येऊन पूर्ण करेल. जमल्यास शेवटपर्यंत हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ऐक, कारण तुला ती सर्व काही ऊर्जा, भेटवस्तू, आनंदी करणारे क्षण येत आहेत. बाळा, मी तुझी कुठेही उपेक्षा होऊ देणार नाही. तुला कधीही एकटे राहू देणार नाही. जेव्हा तू स्वतःला एकटा प्राप्त करशील तेव्हा माझे स्मरण कर. जेव्हा तू माझे स्मरण करशील त्या क्षणापासून तुझ्यातून तो एकटेपणा निघून जाईल, दूर होईल. स्वामी म्हणतात, बाळा, आज जो कोणी हा पवित्र संदेश ऐकत आहे त्याच्याकडे माझे भरपूर आशीर्वाद आणि त्याला ते उपचार प्राप्त होतील ज्यासाठी तो माझी प्रार्थना, विनंती करू पाहत आहे. त्याला कधीही एकटे वाटणार नाही. त्याच्या जीवनातून तो काळोख, तो अंधार माझा प्रकाश दूर करेल आणि त्याला सुख, संपत्ती, भरपूर पैसा आणि भरपूर आनंद प्राप्त होईल. तुम्ही जे काही या क्षणाला देखील माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते तुम्हाला दिले जाईल. विश्वास ठेवा, कारण मी विश्वासार्ह देव आहे. स्वामी म्हणतात, या रात्रीतून तुझ्या चिंता, तुझे क्लेश, तुझे दारिद्र्य नष्ट करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तेव्हा निश्चिंत हो, काळजीमुक्त हो, कारण तुझा राजयोग येत आहे. तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील. काही चुका मागील काळात केल्या आहेत त्याचे प्रायश्चित्त तू केले आहे आणि ते मी तुला संपूर्णपणे माफ केले आहे. बाळा, चुका ह्या मनुष्याच्या हातूनच घडत असतात. त्यासाठी तू जे काही माझ्याकडे माफी मागितली आहे. मी करुणेने भरलेला देव आहे. माझ्या आशीर्वादाने मी तुला परिपूर्ण करतो आणि तुला आशीर्वाद प्रदान करतो. तुझे कल्याण होईल. सुख, संपत्ती, ऐश्वर्य
वाढेल, तुझी कीर्तीही वाढेल. जेव्हा तू माझ्याकडे आला आहेस, तू जे काही चांगले कर्म करत आहेस त्याला तुझ्यासाठी देवांनीच तुझ्या मार्गात दिले आहे. जो कोणी चांगल्या मार्गावर चालतो, कुणाचीही निंदा करत नाही आणि कुणाच्याही मधात येत नाही, आपले कर्म योग्य रीतीने करत पुढे जाऊ इच्छितो, त्याच्यासाठी माझे आशीर्वाद सतत आणि प्रचंड प्रमाणात येत असतात. या क्षणाला देखील तुमची काळजी मुक्त करणारे काही आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील. आज रात्रीतून तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारा माझा हा दिव्य पवित्र संदेश तुम्हाला ते आशीर्वाद देईल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. आज तुम्ही माझ्याकडे प्रार्थनाद्वारे जे काही मागत आहात त्यामुळे तुमच्या जीवनात ते मुबलक सर्व काही देण्यात येईल. जे कोणी पैसा, सुख, आनंद आणि प्रगतीची दिशेची वाट पाहत आहेत त्यांना ते सुख लवकरच प्राप्त होईल. विपुल पैसा प्राप्त होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या काही वस्तू, काही भेटवस्तू देव तुम्हाला देतील. या रात्रीतून तुमच्या समस्येचे निराकरण करणारा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला हा दैवी संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा याला चमत्कार मानून तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ माना, क्षण माना आणि या आशीर्वादांना मनपूर्वक स्वीकार करा. येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. येणारे 2 दिवस तुम्हाला खूप काही आनंद देऊन जातील, कारण तुम्ही त्यासाठी देवाची प्रार्थना करत आहात. तुमच्या जीवनातून तो काळोख दूर करण्यात येत आहे. भक्त हो, तुम्ही जर स्वामींचे संदेश मनपूर्वक श्रद्धेने एकांतात ऐकत आहात तर स्वामी द्वारा जे काही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत ते सर्व काही सत्यात उतरून तुमचे जीवन समृद्ध बनेल. सुख सुविधा परिपूर्ण होतील आणि जीवन उच्च स्तरावर नेल्या जाईल. जर या संदेशाला तुम्ही तुमच्या प्रियजनांना शेअर केले तर तुमच्या पुण्यात देखील भर पडेल. तेव्हा नक्कीच शेअर करायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, या आठवड्यात मी तुमच्यावर अनेक आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. जर तू मला ऐकत आहेस तर मी तुझ्याशीच बोलत आहे. हा सुसंवाद ऐकल्यानंतर तुझ्या मनातली ती भीती कायमची नष्ट होईल आणि तुझ्यासाठी सुखाचे, आनंदाचे द्वार उघडल्या जाईल. बाळा, तुझी प्रतीक्षा समाप्त होत आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता आणि देवाला विनंतीपूर्वक ते मागू इच्छिता तेव्हा माझे द्वार तुमच्यासाठी उघडू लागते आणि रात्रीतून तुमच्या जीवनात असलेला अंधार दूर होऊन तुम्हाला माझा प्रकाश प्राप्त होतो. तुम्हाला तो मार्ग दाखवण्यात येतो ज्या मार्गावर चालताना तुम्हाला आनंद, सुख, विपुलता, भरभराट आणि पैशाची प्राप्ती होते, कारण तुम्ही ते कर्म करत आहात आणि माझ्याकडे ती प्रार्थना करत आहात. देव म्हणतात, बाळा, काही काळातच तुला याचा अनुभव येईल. माझे बोल निरर्थक नाहीत, त्यात खूप काही खोल अर्थ आहे. तुझे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. विचार करणे थांबवा, काळजी करणे थांबवा, कारण तुम्हाला काळजीमुक्त करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्यातून मिळणारी ऊर्जा तुमचे मन, देह पवित्र करेल आणि तुमच्यासाठी अनेक भेटवस्तू
आनंदासहित येत आहेत. विश्वास ठेवा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होतील. मनातील कलह, द्वेष निघून जातील. तुमच्या घरातील दारिद्र्य संपून सुख सुविधा वाढतील. तुम्हाला अचानकपणे धनाचा योग येईल, ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल. संपूर्ण कुटुंब ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहे ते म्हणजे आनंदाचे क्षण मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. प्रत्येक जण त्या आशेत आहे, तर ती आशा पूर्ण होईल. सुखाचे दिवस येऊ लागतील. तुमच्या जीवनातून ते कलह, ते क्लेश समाप्त करणारे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. विश्वास ठेवा, मी तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माझे आशीर्वाद हे तुझ्या जीवनात अशक्यही शक्य करण्यासाठी येत आहे. तुला आज जे काही अशक्य वाटत आहे, पण ते माझ्या आशीर्वादाने संपूर्णपणे शक्य होईल. तुझ्या चिंता, तुझे आरोग्य यात तुला माझ्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. ते सर्व काही तुला प्राप्त होईल. बाळा, चिंता मुक्त रहा. तुझ्या जीवनातून क्लेश आणि दुःख याचा नायनाट करणारा माझा पवित्र दैवी संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येत आहे, तेव्हापासूनच तुझ्या जीवनातून ते क्लेश, ते कलह संपवण्यात येतील. जो कोणी मनपूर्वक हा संदेश ऐकत आहे, त्याच्यावर माझी विशेष प्रीती आहे आणि त्याला भरभरून आनंदित करणारे आशीर्वाद मी देत आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी येत आहे, ज्यासाठी तुम्ही देवाची विनंती केली आहे. तेव्हा आता तो आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा, कारण तुम्ही त्याचे अधिकारी आहात. कारण तुम्ही आधीच काही प्रयत्न केले आहेत, जे तुम्हाला आनंदित, उत्साहित करणार आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझ्या भावना आणि तुझ्या अपेक्षा मी जाणतो. मी तुझ्यावर प्रेम करणारा, तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारण आहे, कारण तुझा राजयोग फलित होत आहे. तेव्हा निश्चिंत रहा. तुम्ही आजपर्यंत जे काही प्राप्त करू इच्छित होता, ते सर्व काही प्राप्त होईल. अनपेक्षित लाभ होतील. धनाचा मोठा आगमन तुमच्याकडे येणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. माता लक्ष्मीची आराधना तुम्ही करत आहात, तेव्हा तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. हा श्रावण मास तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारा आहे. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल, तेव्हापासून तुमच्या प्रगतीत, तुमच्या उन्नतीत आणि तुमच्या घरात ती भरभराट तुम्ही अनुभवू शकाल. कारण देवांची कृपा दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. विश्वास ठेवा, मी तुमचा देव आहे. तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. तुझ्या मार्गात शुभ आणि आनंद येत आहे. ते मनपूर्वक स्वीकार कर. मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामींचा दैवी ऊर्जेने भरलेला ओतप्रोत असलेला हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात. तेव्हा शेवटपर्यंत ज्यांनी कोणी हा संदेश मनपूर्वक स्वीकार केला आहे, त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत. त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीची दिशा देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.